आजीच्या मैत्रिणी गाईज, माझ्या मायेच्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या. आणि गावची माणसे किती साधी भोळी आहेत. फोटो काढायला लागला की लगेच पदर घेतात डोक्यावर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो आज आम्ही गंगाखेडच्या स्टेशनवर आहोत, कारण आम्ही जातो आहे माझ्या आजीच्या गावी, नाही डॅडीच्या गावी, आजीच्याच गावी इन शॉर्ट, पूर्णाला जातो आहे आम्ही. सो आता आम्ही गंगाखेडच्या स्टेशनवर आहे आणि तुम्ही त्या दीदीला बघू शकतात मागे. आम्ही ट्रेनचा वेट करतो आहे. मी ज्या ट्रेनने आले होते मुंबईहून नांदेड, पनवेल नांदेडनी, त्याच ट्रेनने आम्ही पूर्णाला जातो आहे. सो त्या ट्रेनचा 6:15चा टाईम आहे इथला गंगाखेड स्टेशनचा. सो ती ट्रेन आता निघाली आहे परळी स्टेशनहून, 5-10 मिनटातच पोचेल. माझा मेकअप मी खूप घाईघाईत केला आहे गाईज. आम्ही लिटरली सकाळी पहाटे 5 वाजता उठलो आहे आणि अर्ध्या तासात आम्ही दोघींनी पण आंघोळ करून रेडी झालो आहेत आम्ही. एवढा उशीर झालेला आम्हाला. असं वाटलं की ट्रेन मिस होईल, पण नाही. आता ट्रेनचा हॉर्न वाजतो आहे, कदाचित ट्रेन जवळपास आली आहे. सो मी तुम्हाला दाखवते. सो गाइज, आप लोग इसको देख सकते हो. मला एवढी भांडत होती सकाळी, एवढी भांडत होती, उठ 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 म्हणून, उठ, एवढी भांडत होती. लय राग येत होता मला. पण शेवटी मी तुला पोचवलं का नाही सांग, पोचवलं का नाही? इरिटेट नको करू, चल. सो गाईज, आमची ट्रेन ह्या साईडहून येणार आहे. मी मुंबईचा जो ब्लॉग पोस्ट केला आहे त्याच्यामध्ये ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2ला आली होती. आता प्लॅटफॉर्म नंबर 1ला अनाऊन्स केलं आहे. सो ट्रेन आलेली मी तुम्हाला दाखवते. सो गाईज, ट्रेन आली आहे आमची. जी ट्रेन पनवेलहून नांदेडला जाणारी आहे. पूर्णाला हॉल्ट आहे म्हणून आम्ही ह्या ट्रेनने चाललो. एक्सप्रेस ट्रेन आहे. तुम्हाला दिसत नसेल कदाचित. थांबा मी दाखवते, आज झूम करून दाखवते. इथे ना माणसं जात आहेत ना. हां, ह्या बघा, दिसली. हे बघा, 2000 years later. रेनबो आला. भर उन्हात तुला रेनबो दिसतोय गाईज. भर उन्हात हिला रेनबो दिसतोय. चला, आमचं पूर्ण आलंय. आता आम्ही उतरतोय. आपलं घर दिसतंय इथे, टेरेसवर दिसतं. पण गाईज, आम्ही पूर्णा स्टेशनला पोचलो आहे. तुम्ही स्टेशन बघू शकतात. पूर्णा स्टेशन हे ट्रेनचं माहेरघर आहे असं म्हणतात, पण ही गोष्ट खरी आहे. सो आता आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी ब्रिज चढायचं आहे आम्हाला. सो तुम्हाला मी दाखवते इथून कसं जायचं, ते काय काय जायचं. सो सॉरी, ॲक्च्युली सकाळी लवकर उठलो आहे आम्ही, त्याच्यामुळे मला खूप झोप येते. आणि दीदीला बघू शकतो. सो आज फ्रायडे आणि जाता जाता नॉनव्हेजचा बेत आहे. सो नॉनव्हेज काहीतरी घेऊन जाऊ आम्ही, चिकन वगैरे. सो गाईज, आम्ही आलो आहे स्टेशनच्या बाहेर. चेंजेस दिसतात थोडेफार आम्हाला इथे, पण इथे असं हे नाही काय, लाईनशीर असं पद्धतशीर लावलं आहे. छान आहे. पूर्ण जंक्शन, अच्छा लिहिलं आहे वर. थांबा मी तुम्हाला दाखवते बॅक कॅम. स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे हा. आता सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सो हे आहे माझ्या डॅडींचं गाव पूर्णा. दीदी बघा किती पुढे गेली आहे. सो आज मला ना मस्तपैकी ना चुलीवरचं चिकन खायची इच्छा होती आहे. जर चूल असेल, म्हणजे आमचा गॅसवरच आम्ही बनवतो, बट जर चूलचा जुगाड होत असेल, माझी आजीला आम्ही माय बोलतो.
सो जर माझ्या मायेने चुलीचा जुगाड जर केला तर आम्ही चुलीवरच चिकन बनवू आणि आम्ही सगळं दाखवू. आज मी भाकरी बनवणार आहे, सगळा स्वयंपाक आज मी करणार आहे. सो एक ती वेगळीच मज्जा असणार आहे, तुम्हाला मी ते पण दाखवणार. माझा व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत गाईज बघा. सो आता आम्ही बाहेरच्या दिशेला चाललो आहे, तिकडे जाऊन आम्ही ऑटो बघतो. आता ऑटो बघा आपल्या घर, मग वॉकिंग जायचं. बॉटल कुठे आहे हातात आहे. सो गाईज आमचं ऑटोने तर जवळ आहेच आहे घर, पण वॉकिंग डिस्टन्सवर पण खूप जवळ आहे स्टेशन. आमच्या टॅरेसहून ट्रेन दिसते पूर्ण, माहिती आहे का? पूर्ण टॅरेसहून आमच्या ट्रेन दिसते. जर मला टॅरेसवर जायला भेटलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. रस्ता थोडा आम्हाला लक्षात येत नाही आहे, म्हणून डॅडी आम्हाला व्हिडिओ कॉलवर गाईड करत आहेत. दीदीसोबत व्हिडिओ कॉल चालू आहे डॅडीचा. सो चला. सो आम्ही थोडेफार फ्रूट्स घेतो आमच्या मायेसाठी. खूप दिवसांनी जाते मी तर भेटायला. दीदी इथं मार्केट लागलं आहे बघ. सो हे जे मार्केट आहे ना मागे, माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हे मार्केट पूर्णाचं मार्केट आहे. जे आपण काय शोधतोय आता, हम लोग केला ले रे, केला. आणि आमच्या इथे ना बफेलोज खूप आहेत आमच्या गल्लीमध्ये. सो तुम्हाला मी बफेलोज पण दाखवणार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा, मजा येणार आहे व्हिडिओ बघायला. मी तर ब्लॉगिंग करतानाच इतकी एक्सायटेड आहे, विचार करा तुम्हाला व्हिडिओ बघताना किती मजा येईल. सो गाईज फायनली आम्ही आमच्या गल्लीमध्ये पोचलेलो आहोत. डॉंकीज बघा, डॉंकीज. आणि तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं, आमच्याकडे बफेलोजचं पूर्ण हे आहे, शेड आहे, शेड. सो तुम्हाला मी दाखवते. पण बफेलोज दिसत नाही. अरे दिसले 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 बफेलोज दिसले. सो चला मी तुम्हाला दाखवते. हॅलो गाईज, आमचं स्वागत तर करा. आम्ही आलो आहेत तर, तुमच्या गावाला आम्ही आलो आहे तर स्वागत करा आमचं. बघा गाईज, सगळे लाईनीने असतात इथे, पण आज ह्यांना एकत्र केलं आहे. दीदी धर ग बॉटल ही जरा. हे बघा, ही आमची गल्ली आहे आणि ते कोपऱ्यात आमचं घर, हे वालं, तो ब्लॅक कलरचा दिसला का त्याच्या बाजूला, ते आमचं घर आहे. माहीत नाही, हां धनूच आहे. सो आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे आणि धन्याचं दर्शन झालं आहे आम्हाला. सकाळ सकाळी धन्याचं दर्शन झालं आणि शांता मायचं पण दर्शन झालंय. काय चाललंय मग? काय चाललंय? गुड मॉर्निंग. सो गाईज, हा बघा माझा मित्र, काय बघा माझी आजी. आज सकाळी सो हे काय चला आता माझी दादी दाखवते मी तुम्हाला. नाही जवळ आहे ना म्हणून चालत आलं, तेवढंच आपलं एक्सरसाइज होतं. माय किधर आहे तू? काय बनवते? सुधरत नाही आम्हाला, काय होत नाही. काय बनवते तू? जेवायला चूल 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 गॅस गेला हे बघे.
धूर बघा किती झालाय गाईस घरामध्ये. आता झालंय जरासं. सो हे बघा माझी माय स्वयंपाक करत बसली आहे आमच्यासाठी. भात वरण केलं. सो गाईज हे बघा ह्याला बोलतात गाव. चुलीवर मस्त स्वयंपाक बनवणं चालू आहे. लावलं माहिती हे बघा ही माझी दादी आहे. शी इज माय दादी. ते काय बनवते माय तू? डाळ. डाळीला फोडणी देतीये. आताच माय बोलली येते आता माहित पडलं. गाईज ये देखो माझ्या दादीची सख्खी बहीण आहे. हाय कर. हाय हाय बोल. हाय. सख्खी छोटी बहीण बघा. हाईटनी माझी माय किती छोटी आहे. आणि हे बघा आणि ह्या सख्ख्या दोघी बहिणी आहेत. आल्या बहिणी बहिणी चौकशा करायला आता. आणि भाकरी बकळ खात होते ग. तिला मारू मारू मला लय मारित होती लहानपणी. म्हणून मी मोठी आहे. भांडणं करीत होती. ते भांडणं करीत होती. खवाडला मला भाकरच खावीत नव्हत्या. कुचित होते धरून. गाईज आमच्या दारावर भाजीपालावाले आलेत. सो आम्ही चिकनसाठी लागणारं साहित्य घेतोय. आमच्याकडे टोमॅटो नाही आहेत आणि कोथिंबीर हवी आहे. सो ते घेतोय. कोथिंबीर द्या. किती कोथिंबीर? कशी बोलले तुम्ही? 10 रुपयाची टाक. ही पूर्ण जोड कितीला आहे? 20 रुपये. द्या. किती झाले? मिरच्या नाही नाही मिरची नको. भाजीला काहीच नको. नाही नाही भेंडी आहे, वांगे 10 नाही नाही नको. किती झाले? मम्मा काय आहे इकडं तुझं? क्युटी क्युटी किती क्यूट आहे. ए क्युटी. ताण लागली ग क्युटीला. सो गाईज आता जवळपास 11 साडे11 वाजत आलेत. आम्ही जातोय महाकालीच्या दर्शनाला आणि महादेवाला पण चाललो आहे. मी माझी माय आणि दीदी आम्ही असे तिघे मिळून चाललो आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही मार्केटला जाणार आहेत. मस्तपैकी शॉपिंग करणार. तुम्हाला मार्केट पण दाखवते पूर्णाचं. सो चला. सो इथे ऊन एवढं कडाक्याचं आहे. हिने तर आणलाय स्कार्फ पण मी स्कार्फ नाही आणलाय. ये देखो डुक्कर लोग. पिग्स आणि हे डॉंकी. सो आम्ही इथे महाकालीच्या मंदिरात आलो आहे. ते गेला आता तिकडे मला आढळला. आणि आता हां लॉक लावल्यात. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतोय. तुम्हाला मी दाखवते. हे बघा इकडे मोठी ही बघितली. बघू शकतात तुम्ही गाईज महाकाली. टाळा मारा काय झालं मोकळं सोडायचं. दर्शन घेऊन जात नाही का माणूस. सो गाईज आम्ही आलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. ह्याचं जे बाहेरचं परिसर आहे ना खूप सुंदर आहे. तुम्हाला मी दाखवते. बघा तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर आहे. बाहेर महाराजांची मूर्ती आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे. परिसर बघा किती सुंदर आहे. श्री महादेव देवस्थान पूर्णा. बघा गाईज इथे आपले नंदी महाराज.
गाईज विठ्ठल रखुमाई आहेत. गाईज ही विहीर आहे मंदिराच्या परिसरामधली. तुम्ही ते बघू शकतात. खूप भरली आणि खूप खोल आहे ही. बघा पाणी वरपर्यंत भरलं आहे. सो आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही जातो मार्केटमध्ये. आता आम्ही आलो आहे तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी असं इथले लोक म्हणतात. सो आम्ही चाललो आहे आता. आज सगळे देवदर्शनच पार करायचे आहेत आम्हाला पूर्णातले. किती सुंदर आहे. बघा गाईज आम्ही इथे नेहमी येतो आल्यावर. आणि हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. हां मस्त आहे ना. याचा मुकुट आहे तिला चांदीचा. कोणाला? चांदीचा मुकुट आहे. अच्छा. याच्या वेळेसच घालतात बारशीच्या वेळेस, कशाच्या वेळेस? जत्रेच्या वेळेस. ते नवरात्र. अच्छा. चांदीचा मुखवटा आहे ह्यांचा. सो नवरात्राच्या टायमालाच ते त्यांना घालतात. गाईस तुम्हाला परसू दाखवू का? परसू हे बघा. परसू दादा हे बघा. हे परसू आहेत. हे जे आहेत ना हे परसू आहेत. आधीच्या मैत्रिणी गाईज माझ्या मायेच्या मैत्रिणी आहेत ह्या सगळ्या. आणि गावची माणसे किती साधी भोळी आहेत. फोटो काढायला लागला की लगेच पदर घेतात डोक्यावर. मुंबईला. हां चहा नाही घेत आजी आम्ही. चहा नाही घेत आम्ही. नको नको काय नको. हां बोललं तेवढंच बस. हां दोघीच बहिणी आहेत आम्ही. हे बच्चा लोग क्या खेल रहे हो तुम लोग? काय खेळतात तुम्ही? गजगे. कोणाकोणाला माहिती आहे? दाखव ते दाखव. खाली ठेवते सगळं. जर तुम्हाला माहिती आहे गजगे कसं खेळायचं तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला येतं खेळायला? खेळून दाखव ना. बघा गाईज मला तर गजग्याचा ग सुद्धा माहीत नाही. वा छान खेळते. छान खेळते. स्पेड गेममध्ये पण आहे. हां मस्त खेळते. बघू दे ते कसे आहेत. बघू दे. हां हे बघा गाईज गजगे ते कशाचं असतं ते? हे बघा गजगे खूप हलके आहेत ते. हां असे दगड नाही ते. हलके आहेत खूप. लागणार नाहीत आपल्याला. सो चला इथे मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आम्ही. हे बघा किती सुंदर आहे गणपती बाप्पा.